नमस्कार मित्रांनो. आज आपण एका रिक्षा मालकाचा त्याने एक रिक्षा खरेदी केली होती आणि त्या रिक्षेमध्ये जो काही त्याला भयानक अनुभव आला तो आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. गोष्ट आहे 1998-99 सालची. एका गावामध्ये दीपक नावाचा एक युवक राहायचा. 12वी शिक्षण झालं होतं. इकडे तिकडे 2 वर्ष त्याने नोकरी केली, परंतु नोकरीमध्ये काही जम बसेना, म्हणून मग त्याने असं ठरवलं की आता आपण रिक्षा व्यवसाय करायचा, रिक्षा घ्यायची आणि रिक्षा व्यवसाय करायचा. परंतु नवीन रिक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे काही तेवढं आर्थिक पाठबळ नव्हतं. म्हणून मग आई वडिलांनी त्याने सांगितलं की एक सेकंड हँड रिक्षा मिळाली तरी चालेल, पण मला रिक्षा व्यवसाय करायचा आहे. आई वडिलांनी त्यांना विरोध केला की आपल्याला गाडी धंदा नको आहे. तरी देखील त्यांनी ठरवलं की नाही, मला रिक्षा व्यवसाय करायचा आहे. आणि एका त्याच्याच मित्राची एक रिक्षा होती. त्याला त्याने सांगितलं की तुझ्या बघण्यामध्ये कुठे रिक्षा जर द्यायची असेल कोणाची सेकंड हँड तर मला सांग म्हणून. येत्या 2 महिन्यामध्ये मग त्या मित्राने दीपकला निरोप दिला आणि त्याला सांगितलं की एका गावामध्ये रिक्षा द्यायची आहे. रिक्षा आहे चांगली, पण आपल्याला बघावं लागेल, जाऊन बघावं लागेल की रिक्षा कशी आहे, तू जाऊन एकदा बघ. त्यानुसार तो मित्र आणि दीपक एकदा बघून आले ती रिक्षा. तर रिक्षा ती 28,000 मध्ये त्यांनी त्या रिक्षेचा व्यवहार केला. आणि मग दुसऱ्या दिवशी दीपकने पैसे नेऊन त्या रिक्षा मालकाला दिले आणि रिक्षा तो घेऊन आला. रिक्षा घेऊन आल्यानंतर घरी रिक्षेची पूजा वगैरे त्याच्या आई वडिलांनी केली. वाडीमध्ये पेढे वाटले शेजाऱ्यांना सगळ्यांना. आणि रिक्षा तेव्हा त्यांच्या गावामध्ये 1-2च रिक्षा होत्या. तर तेव्हा रिक्षांना त्या काळामध्ये म्हणजे 1998-99 त्या काळामध्ये रिक्षांना फार भाडी असायची, कारण प्रत्येकाच्या वैयक्तिक काही मोटरसायकल वगैरे नव्हत्या. त्यामुळे रिक्षांना फार भाडी असायची, म्हणजे दिवस रात्र रिक्षा चालायची, डे नाईट. तर ह्याने रिक्षा धंदा सुरू केला. पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याचा बऱ्यापैकी रिक्षेचा धंदा झाला. आणि मे महिना आला आणि मे महिन्यामध्ये कसे चाकरमानी त्यावेळी मुंबईवरून मोठ्या प्रमाणावरती एसटीने वगैरे यायचे किंवा रिक्षाने यायचे. त्यांना रिक्षा लागायची म्हणजे घरापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे भरपूर भाडी रिक्षेला असायची. आता दीपकने ठरवलं की दिवसाचा तो स्वतः रिक्षा चालवायचा आणि रात्री त्याने एक ड्रायव्हर ठेवला होता रात्री रिक्षा चालवण्यासाठी म्हणून. आता जो ना एक जुना मालक त्याचा जो त्या रिक्षेचा होता ना, ज्याच्याकडनं त्यांनी ती रिक्षा खरेदी केली होती, त्या रिक्षा मालकाला एक भाडं होतं, ते त्याचं ठरलेलं होतं. तर कुडामधील एक खाडगी होता. खाडगीमध्ये धनगर समाजातील लोक जे त्यांचे मटन शॉप असतात ना, मटणाचे शॉप असतात, तर त्या खाडगीचं एक त्याला भाडं होतं. म्हणजे त्या खाडगीचं एक कुडामध्ये मटणाचं शॉप होतं आणि एक होतं कणकवलीमध्ये. तर दर बुधवारी आणि रविवारी पहाटे म्हणजे 3-4 वाजता त्या खाडगीची जी कुडामधनं बकरे वगैरे त्या रिक्षामध्ये भरायचे आणि नेऊन कणकवलीला सोडायचे. असं त्याचं ते भाडं पूर्वीच्या मालकापासून ठरलेलं होतं. मग त्या मालकाने दीपकला सांगितलं की हे भाडं ती कंटिन्यू कर. ते खाडगेची आठवड्यातून 2 ट्रिप असतात. कुडातून बकरे भरायचे त्याच्या शॉपमधनं आणि कणकवलीला नेऊन सोडायचे, पण तुला पहाटे पहाटे जावं लागतं म्हणून. तर तो म्हणाला की ठीक आहे, फिक्स भाडे मिळणार असेल तर जाईन म्हणून मी. आता 1 महिना रिक्षेचा झाला आणि 1 महिना त्याचा धंदा व्यवस्थित चालला रिक्षेचा. 1 महिन्यानंतर मात्र एक घटना, जेव्हा अमावास्या आली, त्या अमावास्येनंतर एक घटना अशी घडली की त्या रिक्षेचं सतत काही ना काही काम निघायला लागलं. म्हणजे सतत त्याच्यामध्ये बिघाड व्हायला लागला. आज इंजिन काम आलं, उद्या काहीतरी टायरचा प्रॉब्लेम आला. असे ना प्रॉब्लेम सतत त्या रिक्षाचे यायला लागले. आता दीपक तो चिंतेत होता की असं काय होतंय की जेवढा पैसा मी कमवतोय महिन्याला तो सगळा परत रिक्षा जेव्हा बिघडते त्याच्यामध्ये सगळा खर्च होतोय. त्याचे आई वडील एका मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी विचारलं की असा असा धंदा 1 महिना व्यवस्थित चालला रिक्षाचा आणि दुसऱ्या महिन्यापासून जेव्हा अमावास्या आली त्यानंतर मग असं व्हायला लागलं की रिक्षामध्ये सतत बिघाड होतोय म्हणून. तर तो मांत्रिक म्हणायला लागला की ती रिक्षा जी आहे ना ती तुम्हाला यशाला नाहीये. त्याच्यावरती तुम्हाला फायदा होणार नाही, तर उलट तोटाच होईल म्हणून. आता हे ऐकल्यानंतर आई वडील थोडेसे नाराज झाले. त्यांनी घरी येऊन दीपकला सांगितलं. तर दीपक म्हणतो असं काही नसतं आई बाबा, असं काही नसतं. रिक्षा आहे ती सेकंड हँड, तिला काहीतरी मेंटेनन्स वगैरे असणारच. पण आई वडील म्हणायला लागले की नाही, तो तांत्रिक म्हणतोय की ती रिक्षा तुम्हाला यशाला येणार नाही म्हणून. तर ती रिक्षा विकून तू पाहिजे तर दुसरी रिक्षा घे सेकंड हँड. पण हा म्हणायला लागली नाही, ही चांगली रिक्षा आहे आणि मी विकणार नाही म्हणून. तर मित्रांनो, एके दिवशी आता त्या खाडगीचं भाडं कुडामधून त्याचे बकरे भरायचे होते, कणकवलीला त्याच्या शॉपवरती न्यायचे होते. आता तिथे 4 वाजता पोहोचावं लागे खाडगीच्या त्या दुकानावरती. म्हणजे 4
6:30 पर्यंत कणकवलीला त्यांना ते बकरे पोचवायचे असायचे. आता तिथे कुडामध्ये 4 वाजता जायचं म्हणजे यांना 2:30 ते 3 वाजेपर्यंत इथून निघायचं. आता त्यांना तो ड्रायव्हर ठेवलेला रात्रीचा. त्यामुळे ड्रायव्हर काय करायचा, रात्री रिक्षा आपल्या घरी नेऊन ठेवायचा. आता तो त्याच गावातला होता ड्रायव्हर. दिवसाचा दीपक चालवायचा, रात्रीचा ड्रायव्हर चालवायचा. तो ड्रायव्हर रात्री जेव्हा यायचा, तेव्हा तो रिक्षा आपल्या घरासमोर असणाऱ्या रस्त्यावरती लावून ठेवायचा आणि त्याचं घर थोडंसं असं खाली होतं पुढे, एक 200-300 फुटावरती. तो रिक्षा रस्त्यावरती लावायचा आणि तो रिक्षेच्या सीटच्या खाली चावी घालून ठेवायचा. जेव्हा ह्यांना बुधवारी, रविवारी त्या खाडग्याचे बकरे घेऊन जायचे असायचे ना त्या दिवशी. त्याप्रमाणे आज बुधवार होता आणि सकाळीच मग दीपकने आपल्या लहान भावाला, जो 8वी-9वी मध्ये शिकत होता, तर त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की भावाला, त्याच्या भावाचं नाव होतं सुनील. त्याला सांगितलं की सुनील, चल आपल्याला खाडगेची बकरे कुडामध्ये भरून कणकवलीला नेऊन पोचवायचे, तर आज तू माझ्यासोबत चल. पण तो भाऊ म्हणतो की एरवी तूच जातोस एकटाने, आज माझी गरज का लागली तुला? तो म्हणतो ना, आज मला थोडंसं घाबरल्यासारखं वाटतं, तेव्हा तू माझ्यासोबत चल म्हणून. तर त्याचा भाऊ मग त्याला 2:30 वाजता या दीपकने उठवलं. दोघांनी तोंड वगैरे धुतलं, ब्रश केलं आणि चहा बनवली चुलीवरती. आई वडिलांना सांगून दोघेही 2:30च्या दरम्यान आपल्या घराकडून त्या रिक्षा ड्रायव्हरच्या घरापर्यंत ती रिक्षा आणण्यासाठी म्हणून गेले. आता ह्यांच्याकडे 2 सेलची तेव्हा जे बॅटरी यायच्या, त्या बॅटरी घेऊन हे दोघे जण चालले. आता यांच्या घरापासून त्या ड्रायव्हरच्या घराचं अंतर हे 1.5 किलोमीटर. आता पायी हे दोघेही निघालेत. 2:20चा असा वेळ झालेला असेल. दोघेही जातायत गप्पा गोष्टी चालल्यात आणि म्हणता म्हणता ते आता पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये त्या रिक्षापर्यंत पोहोचले. आता रिक्षा एक 25-30 फुटावरती राहिली आणि 25-30 फुटावरती रिक्षा राहिली असताना त्याला रिक्षा ही मागून सरळ दिसते, रिक्षा लावलेली आहे रस्त्यावरती ती. आणि ह्या दोघांना त्या रिक्षामध्ये कोणतरी कुजबुजते किंवा कोणतरी बोलते असा आवाज आला आणि हा आवाज आला त्याच्या लहान भावाला, म्हणजे सुनीलला, दीपकच्या. तर तो म्हणतो की दादा, कोणतरी रिक्षामध्ये आहे, कोणतरी कुजबुजते किंवा कोणतरी बोलते, कोणतरी रिक्षामध्ये बसलंय. पण दीपक म्हणतो की नाही रे, असं कसं होय, आता 2:30 वाजता कोण कसं काय रिक्षामध्ये बसणार आहे? आता सगळे तर झोपलेत, सगळीकडे अंधार पसरलाय. ड्रायव्हरच्या घराची लाईट ती देखील बंद आहे, त्यामुळे रिक्षेत कोण असणार आहे? पण म्हणतो की नाही दादा, मला कोणतरी बोललेल्याचा आवाज येतोय, कोणतरी लहान मुलं आहेत किंवा 2 कोणतरी माणसं एकमेकांशी बोलतायत असा आवाज येतोय. तर हे दोघे आता जागेवर थांबले. त्याने आपल्या बॅटरीच्या उजेडाने रिक्षेच्या पाठच्या भागावरती बॅटरी मारली आणि बघतायत की कोण आहे. तर मागून काही त्यांना दिसेना, परंतु कोणतरी बोलतंय असं सुनील सतत आपल्या भावाला सांगतोय, पण त्या भावाला काही फरक वाटत नव्हतं. आता दीपक म्हणाला की चल तू माझ्यासोबत, कोण बोलत नाहीये, मी आहे तुझ्यासोबत, चल आपण रिक्षा घेऊया आणि निघूया म्हणून कुडाळला जायला. तर आता हे दोघे रिक्षेकडे जायला निघणार, तेवढ्यातच ना सुनील जोरदार ओरडला की अरे दादा, रिक्षा आता पुढे आली, रिक्षा चालते, ऑटोमॅटिक चालते रिक्षा, आत्ता पुढे आली रिक्षा. दीपक म्हणतो नाही रे, शक्य नाही, रिक्षा कशी चालणार आहे? त्याने दगड लावून ठेवलेले आहेत रिक्षेला, रिक्षा आजूबाजूला कुठे जाऊ नये जरा म्हणून त्याने दगड लावले दोन्ही टायरला. ते बॅटरीच्या साहाय्याने आपण त्याने दाखवलं की हे बघ दगड लावून रिक्षा चालणार कशी? म्हणतो नाही दादा, 5-6 फूट रिक्षा पुढे आले, मी पाहिलं, रिक्षा पुढे आली, आपण घरी जाऊया निघून, त्या रिक्षेमध्ये आपण जाऊया नको, त्या रिक्षेमध्ये कोणतरी आहे किंवा काहीतरी विचित्र प्रकार आहे म्हणून. तर दीपक त्याची समजून घालतो, असं काही नसतं रे, चल. आता पुन्हा एकदा त्याच्या हाताला धरून दीपक पुढे येतो. तेवढ्यात ती रिक्षा पुन्हा एकदा हललेल्याची आता दीपकला दिसते आणि दीपक जागच्या जागी थांबतो आणि हात आपला जो सुनीलला पकडलेला होता तो हात तो घट्ट आवळतो आणि म्हणतो की नाही रे सुनील, हो मी पण पाहिलं की आता रिक्षा एक 5-6 फूट पुढे आली. म्हणजे असं काय होतंय, आम्हाला भास तर होत नाही आहेत ना? तर ते म्हणतात भास मला पहिलं दिसलं, मला आवाज येतोय, कोणतरी बसलंय रिक्षामध्ये, रिक्षा हलली, मला दिसलं, आता तुला दिसलं, दोघांनाही भास कसे होतील? आता दोघांनी ठरवलं की आता जरा पुढे जाऊन आपण रिक्षेच्या बाजूने रिक्षेमध्ये बॅटरी मारून बघूया तरी नक्की कोण बसलंय किंवा ते कोणतरी बसलंय म्हणून रिक्षा पुढे पाठी होते की काय. आता दोघांनी सगळा धीर एकवटला आणि दोघांनी ठरवलं की आता रिक्षेच्या बाजूने असं लांबून जायचं आणि फक्त रिक्षेमध्ये दरवाजातून बॅटरी मारून बघायचं की कोण बसलंय म्हणून. तर हे दोघेही घाबरत 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 आता रिक्षेच्या जवळपास 8-10 फुटावरती आले. 8-10 फुटावरती आले आणि एक विचित्र प्रकार त्या ठिकाणी घडला की 2 मुलांनी आणि 2 आई वडील असतील आणि 2 मुलं, अशा चौघांनी त्या दरवाजातून अशा माना बाहेर काढल्या बाहेर. आणि हा सगळा प्रकार पाहून आता हे दोघेही घाबरले आणि ते हा काय प्रकार आहे,
ही 4 माणसं कोण बसले, 2 लहान मुलं आणि 2 म्हणजे आई वडील असतील, हे माणसं कोण बसलेत रिक्षामध्ये एवढ्या रात्री? असं म्हणून ते पुन्हा एकदा त्यांनी त्या दरवाजातून आतमध्ये बॅटरी मारली ना, तर त्यांचे विचित्र चेहरे, म्हणजे त्यांचे पूर्ण ना चेहरे हे रक्तबंबाळ झाले होते. म्हणजे जबडा असा फिरलेला होता, कोणाचा तरी डोळा बाहेर आला होता, कोणाचा हात तुटला होता, कोणाचा कान कापून गेला होता, कोणाचं नाक तुटून गेलं होतं आणि रक्तबंबाळ असे चारही चेहरे त्या 2 मुलांचे आणि त्या 2 आई-वडिलांचे असे पाहिले त्यांनी आणि दोघेही घाबरले आणि तशीच रिक्षा त्या ठिकाणी ती न घेता हे दोघेही धावतायत घरी आले. धावत-धावत आता 3 3:15 वाजले होते. हे घाबरे-घुबरे झालेले आई-वडिलांनी विचारलं त्यांना, की "अरे, तुम्ही आता भाडं घेऊन जाणार होतात ना कणकवलीला, रिटर्न का आलात?" तर ह्या दोघांनी काही सांगितलं नाही. ह्या दोघांनी आई-वडिलांना सांगितलं, की "आई, रिक्षा चालू होत नाहीये बाबा, रिक्षेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, रिक्षा सुरू होत नाही, त्यामुळे आम्ही नाही जात भाड्याला आठ म्हणून." आणि दोघेही अंथरुणावरती पडले. दोघांनी ठरवलं आई-वडिलांना सांगायचं नाही असं-असं त्या रिक्षामध्ये प्रकार घडला म्हणून. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. आता दोघेही हा विषय त्या दोघांनी दोघांचाच ठेवला. म्हटलं कोणालाही सांगायचं नाही. नाहीतर आई-वडील सांगणार, की ही रिक्षा आत्ताच्या आत्ता विकून टाक म्हणून. आणि दीपकला तसं करायचं नव्हतं. आता ती रात्र निघून गेली, पहाट झाली आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या गाडीकडे ती रिक्षा घेण्यासाठी म्हणून गेला ना रिक्षेकडे, तर रिक्षा ती त्याच जागच्या जागी उभी होती. त्याने आतमध्ये पाहिलं तर कोणी माणूस बसलेल्याच्या खुणा किंवा काहीच असा त्याच्यामध्ये दिसत नव्हतं, की रात्री असा-असा प्रकार या रिक्षामध्ये घडलेला आहे म्हणून. आता हा सगळा प्रकार पाहून दीपक थोडासा घाबरला होता. परंतु त्याने मनाशी असा विचार केला, की असं कसं शक्य आहे? रात्री 2:30 वाजता असे रक्तबंबाळ असलेली माणसं आम्हाला कशी दिसतील त्या रिक्षामध्ये? छे असं होऊ शकत नाही. हा काहीतरी आमचा गैरसमज असेल किंवा आम्हाला भास झाला असेल. म्हणून ह्या गोष्टी त्यांनी डोक्यातून काढून टाकल्या, की असं काही नाही म्हणून. आता दुसऱ्या दिवशी परत ते रिक्षा संध्याकाळी 6 वाजता तो त्या ड्रायव्हरच्या ताब्यामध्ये द्यायचा. ड्रायव्हरला त्याने विचारलं, की "तुला काय या रिक्षामध्ये काय रात्री काही प्रॉब्लेम नाही ना?" तर तो ड्रायव्हर सांगायला लागला, की "मालक, रात्री मात्र ह्या रिक्षा जी आहे ना, त्या रिक्षेचा लाईट आहे ना, ती बंद चालू होते." कुठे होते ती बंद चालू? तर एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असेल, तर त्या ठिकाणी ह्या रिक्षेची लाईट बंद चालू होते किंवा रिक्षा अचानक बंद पडते. किंवा दुसरा प्रकार असा होतो, एखाद्या गावच्या सीमेवरती जर ती रिक्षा आली, तर सीमेवरती तिची लाईट बंद होते, रिक्षा बंद होते. सीमा ओलांडल्यानंतर रिक्षा परत पुढे सुरू होते किंवा लाईट सुरू होते. असे प्रकार मात्र घडतात. नक्की काय प्रॉब्लेम आहे? काहीतरी आपल्याला लाईटीचं काहीतरी तुम्ही मेंटेनन्स करा म्हणून. आता ही गोष्ट ऐकून दीपक मात्र घाबरला, की काहीतरी विचित्र प्रकार आहे. कारण ड्रायव्हरला त्याने ही खात्री करण्यासाठीच विचारलं होतं, की तुझ्या बाबतीमध्ये असे काही प्रकार घडतात का? ड्रायव्हरने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर हा खूपच घाबरला. आता त्याने ठरवलं, की नाही ही रिक्षा ठेवायची नाही. या रिक्षेमध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काहीतरी भुताटकी वगैरे काहीतरी असा प्रकार आहे. तर त्याने आता ठरवलं, की लवकरात लवकर हे मे महिन्याचं सीझन झालं, पावसाळा सुरू झाला, की रिक्षा विकून टाकायची. आता एके दिवशी पुन्हा एकदा अशी गंमत होते मित्रांनो. दीपकच्या गावामधील एका वाडीतील एका महिलेने आत्महत्या केली विहिरीमध्ये उडी टाकून. संध्याकाळी 7:00-7:30चा वेळ होता. तर ही बातमी सगळी गावास समजली आणि त्या बाईने जे आत्महत्या केली होती त्याच्या नवऱ्याचे जे नातेवाईक होते ते दीपककडे आले आणि त्याला म्हणाले, की असं-असं आमच्या वहिनीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. त्यांचे वादविवाद झाले काहीतरी नवरा-बायकोचे. तर वहिनीच्या आई-वडिलांना आणि त्याच्या भावाला इकडे घेऊन यायचंय. तर तू रिक्षा घेऊन जा आणि कोण त्यांना इकडे घेऊन ये म्हणून. कारण आजच रात्री अंत्यविधी करणार आहोत म्हणून. तर दीपक म्हणाला, की "ठीक आहे, मी जातो, पण माझ्यासोबत कोणतरी एक माणूस पाठवा ज्याला तो तिकडचा ॲड्रेस माहीत असेल तिच्या आई-वडिलांचा. तर तो एक माणूस माझ्यासोबत द्या." आता दीपक ह्याच्यामध्ये असा विचार करत होता, की कोणतरी बरं असलेलं बरं. कारण हे रिक्षामध्ये ऑलरेडी असे काहीतरी विचित्र प्रकार होत आहेत आणि आज हे मैत झालेलं आहे. त्या बाईने आत्महत्या केली. त्यामुळे आणखी असं काहीतरी घडायला नको. म्हणून त्याने तो एक माणूस कोणतरी माझ्यासोबत द्या असं त्याला सांगितलं. तर ते म्हणाले, "ठीक आहे, एक माणूस आम्ही तुम्हाला सोबत देतो. तुम्ही रिक्षा घेऊन जा. त्याच्या आई-वडिलांना तुम्ही घेऊन या." आता हे सगळं ठरवेपर्यंत 9:00-9:30 वाजले आणि हे तो माणूस आणि दीपक रिक्षा घेऊन त्या मृत महिलेच्या आई-वडिलांना आणि त्याच्या भावाला आणायला निघाले. आता त्यांच्या गावापासून ते अंतर होतं 17-18 किलोमीटर. तिथे त्यांना पोहोचेपर्यंत 11 वाजले आणि 11 वाजता त्यांनी जाऊन त्या घरी त्यांना सांगितलं, की असं-असं झालेलं आहे. तुम्हाला लगेच जायचंय म्हणून तिच्या गावी म्हणून तुमच्या मुलीच्या.
तर ती सगळीजण बसली. त्या मृत महिलेचे आई वडील, भाऊ आणि तो त्यांच्यासोबत आलेला एक माणूस आणि दीपक रिक्षा चालवतोय पुढे. आता दीपकच्या मनामध्ये हे विचार मात्र येत होते, की असं आज काहीतरी विचित्र घडायला नको या रिक्षेच्या बाबतीमध्ये. आजचा दिवस व्यवस्थित जाऊ देतो. आता देवाला गाराणी घालतोय आणि चालवतोय रिक्षा हळू काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आता ती जुनी रिक्षा असल्यामुळे तिचा लाईटचा जो उजेड आहे ना, तो कमी पडायचा रस्त्यावरती. आणि असं करता रिक्षा चालली आहे, रिक्षा चालली आहे आणि अशा एका वळणावरती रिक्षा अचानक तिची लाईट बंद झाली आणि रिक्षा बंद पडली. रिक्षा बंद पडल्यानंतर ते बाकीचे पॅसेंजर आहेत ते विचारायला लागले, की "रिक्षा कशी बंद पडली मालक?" तर तो हा म्हणतो, की "काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पेट्रोलमध्ये कचरा वगैरे काहीतरी आला असेल किंवा प्लगचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल." आणि पाठचं बोनेट वगैरे ते खोलायचं ते खोललं आणि ते काय त्याला करायचं होतं ते केलं आणि तो पुन्हा येऊन त्याने रिक्षा सुरू केली. तर रिक्षा सुरू झाली आणि पुन्हा एकदा ते घराकडे यायला निघाले. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये रिक्षेचं असंच त्या 2-3 किलोमीटरमध्ये होत होतं. रिक्षा जी लाईट होती ती बंद चालू व्हायची आणि एका ठिकाणी असं दूरवरती अ, काहीतरी असं पेटतंय जोरजोरामध्ये, लाकडं पेटतायत असं दीपकला दिसलं आणि तो फिरून तो रस्ता त्या जो पेटत होता, ज्या ठिकाणी ती लाकडं पेटत होती, त्या बाजूने तो रस्ता जाणार होता वळणाचा. तर दीपक आता येऊन जाऊन बघतो, की त्या ठिकाणी काय आहे? काय आहे? काय पेटतंय तिकडे? आता त्याला हे सगळं बघून त्याला असं वाटलं, की काहीतरी प्रेत वगैरे कोणीतरी जाळलं नसेल का? एवढी मोठी आग दिसत नाही. आता त्याने मागच्या बसलेल्या माणसांना विचारलं, की "त्या ठिकाणी काय हो पेटतंय ते दिसतंय समोर 1, 2, 2.5 किलोमीटरवरती. ते आग दिसते मोठी म्हणून." तर ते म्हणायला लागले, की "तिकडे स्मशानभूमी आहे आमच्या गावाची, तर तिकडे काहीतरी झालेलं असेल गावात कदाचित, तर ते मैत वगैरे पेटत असेल म्हणून." आता हे पाहून दीपक घाबरला, की आणि हा काय प्रकार आहे? तिकडे त्या आमच्या गावात यांच्या मुलीने आत्महत्या केली. आता ते प्रेत पेटताना दिसतंय. ही माणसं सांगतायत, की त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. आता दीपक घाबरला. जसजशी ती स्मशानभूमी जवळ येत होती ना, तसतशा दीपकाच्या हृदयाची धडधड वाढली, की आता इथे काय आणि व्याप व्हायला नको. इथे काहीतरी भुताटकीचे प्रकार व्हायला नको. तर मित्रांनो तसंच झालं. जशी ती स्मशानभूमी जवळ आली, त्या स्मशानभूमीतली ती लाकडं पेटून पूर्णतः आता विझण्याच्या अवस्थेमध्ये होती आणि तिथेच येऊन रिक्षा बंद पडली. आता रिक्षा बंद पडल्यानंतर दीपक आहे तो खूप घाबरला. त्याची डेअरिंग होईना की खाली उतरवून परत मागे जाऊन ते बॉनेट खोलून काहीतरी बघण्याची रिक्षा कशी काय बिघडली म्हणून किंवा बंद झाली म्हणून. तर मागचे माणूस होते ना, त्या मृत महिलेचे आई-वडील, भाऊ होते ते सांगायला लागले, की "तुम्ही उतरू नका हां. या ठिकाणी स्मशानभूमी हा एरिया डेंजर आहे. तुम्ही गाडीतून उतरू नका." तर आता गाडीतून नाही उतरलं तर मग समजणार कसं रिक्षेचं काय झालंय? तर दीपक म्हणाले, "नाही मला उतरून जरा मागचं बोनेट खोलून बघावं लागेल." तर ती माणसं त्यांना सांगायला लागली, "तुम्ही उतरू नका गाडीतून. काही झालं तरी उतरू नका." आता मग करायचं काय? तर त्याचे आई-वडील आणि त्याचा भाऊ सांगायला लागले, की तुम्ही पाय लावून ना आपण रिक्षामध्येच बसून एक पाय बाहेर काढून रिक्षा पुढे थोडी नेऊ." माझं असं म्हणणं आहे त्याचे आई-वडील म्हणायला लागले त्या मृत जे महिलेचे ते रिक्षामध्ये बसलेले ते, "थोडं पुढे गेल्यानंतर ना रिक्षा ऑटोमॅटिक चालू होईल. हा जो एरिया स्मशानभूमीचा संपल्यानंतर असं मला वाटतंय. तेव्हा तुम्ही रिक्षेतूनच एक पाय बाहेर काढून आपण गाडी पुढे नेऊया." आणि तसंच त्यांनी केलं. दोन्ही बाजूने मागच्या पॅसेंजरने एक-एक पाय बाहेर काढला आणि दीपकने एक पाय पुढे बॅलन्सला पकडून एक पाय बाहेर काढून थोडी ढकलत रिक्षा पुढे नेली आणि जशी पुढे नेली रिक्षा ना आणि पण पुन्हा एक 100 फुटावरती नेली, तशी रिक्षा पुन्हा त्याने जे किक मारली तर चालू झाली. चालू झाल्यानंतर मग आता दीपक म्हणाला, की "तुम्ही सांगितलात ते बरं केलात, की खाली उतरू नको म्हणून आणि तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे झालं. रिक्षा पुढे आल्यानंतर ती ऑटोमॅटिक चालू झाली आणि आता हे पुन्हा एकदा यायला निघाले." तर मित्रांनो हे सगळं त्यांच्या बाबतीमध्ये विचित्रच घडत होतं आणि दीपकने आता ठरवलं, की उद्यापासून रिक्षा बाहेर काढायची नाही. तिला गिराईक बघायचं आणि कसंही काहीही करून ती रिक्षा कमी पैशामध्ये गेली तरी चालेल, पण ती रिक्षा विकून टाकायची अशी आता दीपकने ठरवलं. आणि मित्रांनो त्या रात्री त्यांना त्या महिलेच्या आई-वडिलांना घरी आणेपर्यंत एक विचित्र भास त्या दीपकला त्या रिक्षामध्ये होत होते, की कोणतरी पाठीमागे रडतंय, कोणतरी कुजबुजतंय, कोणतरी म्हणजे रक्त लागलेला चेहरा त्याला त्या रिक्षाच्या दोन्ही आरशामध्ये दिसायचा आणि हा चलबिचल व्हायचा आणि मग आता थोड्या वेळाने त्या आरशामध्ये पाहणं देखील सोडलं, की काय विचित्र प्रकार दिसतोय आम्हाला. कोणतरी रक्तबंबाळ झालेली माणसं मागच्या सीटवर बसली आहेत, कोणतरी रडतंय
कोणतरी किंचाळतंय, ह्याच्या बाबतीमध्ये सगळं ते होत होतं. त्या पॅसेंजरांना काय ऐकायला येत नव्हतं आणि कसं बसं त्या महिलेच्या त्या घरापर्यंत त्याच्या आई वडिलांना त्याच्या भावांना पोहोचवलं त्याने आणि तो घरी आला आणि त्याने अंघोळ केली. तोपर्यंत 12:30 पावणे 1 वाजला होता. अंघोळ केली. अंघोळ करून नंतर हा प्रकार त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितलं, की "आई बाबा असं-असं झालंय. त्या दिवशी पण असा प्रकार झाला, आज असा प्रकार झाला. त्यामुळे मी ही रिक्षा ठेवणार नाही. जो कोणी मांत्रिक तुम्हाला त्याने सांगितलेलं ही रिक्षा तुम्हाला यशाला येणार नाही." तर ती गोष्ट खरी आहे ना. असे 2-3 प्रकार या रिक्षामध्ये घडले. त्यामुळे रिक्षा ही आपण लवकरात लवकर विकून टाकूया. आई-वडील देखील तयार झाले, की येत्या किती रुपये आले, किती आपण लॉस झालो तरी चालेल, पण एकदा ही रिक्षा आपल्या घरातून जाऊ दे म्हणून. आणि मग त्याने ते आपल्या मित्राला सांगितलं, की "अरे, ती रिक्षा घेतली त्याच्यामध्ये असे-असे प्रकार होतात. तुला माहीत नाही नक्की त्या रिक्षामध्ये काय आहे ते? तुला काय याची कल्पना होती काय?" तर तो मित्र म्हणाला, की "नाही रे, मला याची काही कल्पना नव्हती आणि मला जर माहीत असतं या रिक्षामध्ये असे-असे प्रकार घडतात, तर मी तुला घेऊन दिली असती का ती?" तर ते म्हणाले, "नाही, आपण ना ज्या मालकाकडे घेतलंय ना, त्या मालकाच्या आजूबाजूला जाऊन चौकशी करूया. तो मालक एक्झॅक्ट आपल्याला सांगणार नाही, की या रिक्षेत असे प्रकार कशामुळे होतात." तर त्यांचाच एक मित्र त्यांच्या गावामध्ये होता. म्हणजे लांबचा असा मित्र होता. तर त्याने ओळख काढत-काढत त्याला विश्वासामध्ये घेतलं आणि त्याला विचारलं, की "मी 8-9 महिन्यापूर्वी इथून रिक्षा खरेदी केली होती आणि ह्या रिक्षेत असे-असे भयानक प्रकार घडतायत. तर नक्की काय हा विषय आहे तो मला जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही मला सांगितलात तर बरं होईल." तर बरेच असे प्रकार झालेले आहेत. तेव्हा त्या माणसाने त्या रिक्षेबद्दल सांगितलं, की या रिक्षेमध्ये एक 5-6 महिन्यापूर्वी आई-वडील आणि त्यांची 2 लहान मुलं अशी प्रवास करत असताना ती रिक्षा एका टेम्पोवरती आदळली आणि त्या टेम्पोवर आदळल्यामुळे त्याच्यामध्ये ते आई-वडील आणि ती दोन्ही मुलं त्यांना जो जबरदस्त मार लागला त्या टेम्पोचा आणि त्या टेम्पोच्या त्या माराने त्यांचा त्यांना जे जखमा झाल्या किंवा त्यांना जे लागलं त्याच्यामध्ये रक्तप्रवाह जाऊन त्या चौघांचाही मृत्यू झाला. म्हणजे ती 2 लहान मुलं त्याच वेळी रिक्षामध्ये वारली आणि त्यांचे आई-वडील हे 2-3 दिवसांनी वारले उपचार करत असताना. तर त्या मुलांचे अक्षरशः असे अवयवाचे तुकडे त्या रिक्षामध्ये पडले होते आणि ती रिक्षा मग त्या मालकाने नेऊन मग ती दुरुस्त करून त्याने पण देखील ती चालवली नाही त्यानंतर. मग ती रिक्षा बंदच होती आणि मग तुम्ही ती रिक्षा घेतली. तर कदाचित त्यांच्या सगळ्या प्रेतात्म्यामुळे त्या रिक्षामध्ये असे प्रकार घडत असतील. आता हे सगळं ऐकून दीपकच्या पायाखालची वाळू सरकली. तो मित्र आणि दीपक आणि तो समोरचा माणूस सगळे एकमेकांकडे बघायला लागले, की हा काय प्रकार आहे भयानक? आणि त्या मालकाने असं आम्हाला काहीतरी सांगितलं पाहिजे होतं ना घेताना, काहीतरी सावध केलं पाहिजे होतं ना. आणि अशा ह्या रिक्षामध्ये ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये त्या 2 मुलांचे मृत्यू झाले. त्याच्यानंतर आई-वडील त्यांचा देखील मृत्यू झाला उपचारामध्ये आणि त्यांचे जे प्रेतात्मे आहेत ते त्या रिक्षामध्ये वावरतायत किंवा रात्रीचा त्यांचा जो त्यांचं अस्तित्व आहे ते जाणवतं ह्या रिक्षामध्ये. तर लवकरात लवकर ह्या रिक्षेचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग त्या मांत्रिकाकडे पुन्हा एकदा दीपकचे आई-वडील गेले. त्यांनी हा प्रकार सांगितला. त्या मांत्रिकाने लगेच सांगितलं, की लगेच ती रिक्षा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास देखील लावू नका. ती कुठेतरी बाहेर नेऊन लावा आणि लवकरात लवकर तिला गिराईक बघा आणि ती रिक्षा लवकरात लवकर तुम्ही विकून टाका. आणि मग ह्याने ठरवलं, की अशी विकण्यापेक्षा रिक्षा आणि कोणाला आमच्यासारखा पुन्हा त्रास होण्यापेक्षा ती रिक्षा आपण भंगारात देऊया. तर 5-10 हजार रुपये आले तरी चालतील. पण ती रिक्षा दुसऱ्याच्या गळ्यात मारून त्यांना त्रास होण्यापेक्षा ती भंगारात देऊया. आणि नंतर मग दीपकने ती रिक्षा अक्षरशः 14,000 ला भंगारामध्ये विकून टाकली मित्रांनो. आणि जेणेकरून दुसऱ्याला त्रास होऊ नये यासाठी ती भंगारामध्ये विकली. परंतु ह्या 5-6 महिन्यामध्ये हे असे विचित्र प्रकार दीपकला त्या रिक्षामध्ये अनुभवायला मिळाले. तर मित्रांनो ही जी गोष्ट आहे ती मी प्रत्यक्षात पाहिलेली आहे म्हणजे ऐकलेली आहे आणि ती सगळी डिटेल्स मग मी दीपककडून त्याला बसून मग विचारून घेतले, की नक्की काय घटना घडली होती. कारण माझ्या ऐकण्यात होती परंतु डिटेल्स काही गोष्टी घडल्या त्या माहीत नव्हत्या. तर त्या सगळ्या दीपककडून मी जाणून घेतल्या. त्यानंतर दीपकला मुंबईमध्ये सरकारी नोकरी लागली आणि तो आता सध्या मुंबईमध्ये आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या. तर त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा कशी वाटली? हा अनुभव कसा वाटला? हा सत्य अनुभव आहे. तो कसा तुम्हाला वाटला? ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून काही गोष्टी भयानक अनुभव लोकांचे तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.